नामदेव पायरीच्या पाठीमागच्या वर्षाचा आणि पाठीमागच्या काही वर्षाचा अनुभव बघितला आपण तर त्या ठिकाणी चंद्रभागेकडे जाणाऱ्या वारकऱ्यांचा भक्तांचा प्रचंड मोठा लोंढा त्या बाजूने असतो आणि दोन्ही बाजूने येणाऱ्या जाणारी संख्या मोठी असल्यामुळे प्रचंड गर्दी होते आणि प्रचंड धोकादायक परिस्थिती निर्माण होते. मागच्या वर्षी आपण बघितलं असेल तर अगदी गंभीर अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती आणि ते पाहता चालू वर्षी प्रशासनानं सन्माननीय कलेक्टर महोदय असतील, एसपी महोदय असतील आणि संबंधित सगळ्या प्रशासन व्यवस्थेनं यावर्षी ती वाहतूक एकेरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्या ठिकाणी जर एकेरी वाहतूक शेवटचे 3-4 दिवस जर राहिली तर मला वाटतं जो फ्लो आहे तो जाणारा एका बाजूने जाईल, येणारा एका बाजूने येईल आणि जो गोंधळ उडतो तो उडणार नाही आणि वाहतूक सुरळीत व्यवस्थित राहिल्यामुळे काही एखादी दुर्घटना घडण्याचा धोका तिथून टळेल अशा पद्धतीची परिस्थिती पोलिसांनी यावेळी केलेली आहे. नाही, आपल्या सगळ्यांना वारकऱ्यांच्या भावना माहिती आहेत. वारकरी या ठिकाणी येत असताना जे चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर वारकरी बांधवांच्या समोर येतं. अनेक दिंडे मालकांनी, अनेक पालखी चालकांनी नाराजी व्यक्त केलेली होती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ही दुकानं जी आहेत ते वारीच्या कालखंडामध्ये बंद राहणं अपेक्षित आहे. त्या दृष्टीने माननीय कलेक्टर महोदयांनी निर्णय घेतलेला आहे की वारीच्या आषाढीच्या अगोदर 7 दिवस आणि आषाढी नंतर 3 दिवस हे दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्यावेळी कुठलंही नॉनव्हेजचं दुकान उघडं राहणार नाही आणि ती व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतलेला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.